Hello students, welcome back to Technology. I am Jagta Pesvi from Krishna Mahavidyalaya. Today we study chapter 3 JavaScript part 7 with PPT. So let's start with intro. Welcome in this video. In this video we study 3.4 JavaScript event. आता या मागच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विंडोज ऑब्जेक्ट पाहिले होते. विंडोज ऑब्जेक्टमध्ये त्याच्या प्रॉपर्टी अँड मेथड्स आणि त्याच्याशी रिलेटेड एक प्रॉपर्टीचा प्रोग्राम पाहिला होता आणि एक मेथडचा प्रोग्राम पाहिला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्ट इव्हेंट पाहणार आहोत. So, point of this events are actions done by the user or an application that occurs on the web page. Means एखादा इव्हेंट असतो. सपोज तुमचे खेळाचे इव्हेंट असतात, खो खो, कबड्डी, रनिंग, रमी, असे वेगवेगळे काय असतात तुमचे खो खोचे इव्हेंट्स असतात. तसंच त्या पद्धतीनं प्रोग्राममध्ये सुद्धा असेच इव्हेंट असतात. म्हणजे वेगवेगळे भाग असतात, त्यालाच काय म्हणायचं, इव्हेंट म्हणायचं. आता इव्हेंट्स आर ॲक्शन्स म्हणजे इव्हेंटमध्ये काय असतं, ॲक्शन्स असते, युजरची ॲक्शन. मग कोणती असू दे युजरची ॲक्शन. प्रोग्राम टाईप केल्यानंतर सेव्ह करून तो रन करणे. रन केल्यानंतर जे काय तुम्ही आउटपुटमध्ये इनपुट दिले त्यामध्ये जर सपोज नेम लिहायचं असेल, तुम्हाला एखादा फॉर्म फिलअप करायचा असेल, त्या पद्धतीचा तुम्ही प्रोग्राम केला असेल तर त्यामध्ये युजरचं नेम टाकून पुढं त्याचा ॲड्रेस म्हणजे हे काय आहेत ते इव्हेंट आहेत असं. मग हे युजरशी रिलेटेड आहेत. मग युजरशिवाय हे होऊ शकत नाही. तसं त्या पद्धतीनंच प्रोग्राममध्ये सुद्धा आपल्याला वेब पेजवर तुम्हाला फॉर्म डिस्प्ले करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही ह्या इव्हेंटची मदत घेऊ शकता. देन नेक्स्ट, इन प्रिव्हियस इयर वी स्टडी डिफरंट कीबोर्ड्स इव्हेंट्स. इयत्ता 11वीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कीबोर्डचे इव्हेंट शिकलेला आहात. त्यापैकी पहिला आहे इव्हेंट ऑन की प्रेस. मीन्स द इव्हेंट ऑकर्स वेन द युजर प्रेसेस अ की. युजरनं की प्रेस केल्यानंतर हा इव्हेंट ऑकर होतो. देन नेक्स्ट, ऑन की डाऊन. दिस इव्हेंट ऑकर्स वेन द युजर इज प्रेसिंग अ की. वेन युजर प्रेसिंग अ की दिस इव्हेंट इज ऑकर. देन नेक्स्ट इव्हेंट ऑन की अप. मीन्स दिस इव्हेंट ऑकर्स वेन द युजर रिलीज अ की. माऊसची की आपण रिलीज करतो म्हणजे की प्रेस करतो, ड्रॅग ओढतो म्हणजे खाली ओढतो, की प्रेस करून डाऊन, प्रेस केल्यानंतर की डाऊन जाते. जेव्हा की प्रेस करता तेव्हा ऑन की प्रेस इव्हेंट सुरू होतं आणि बटन खाली प्रेस करता म्हणजे तिथं ऑन की डाऊन इव्हेंट ऑकर होतो. आणि प्रेस करून सोडून देता म्हणजे आहे त्या ठिकाणी ते बटन येतं तेव्हा ऑन की अप हा इव्हेंट ऑकर होतो. तसंच हे कीबोर्डचे इव्हेंट झाले. देन अँड माऊस इव्हेंट्स. ऑन क्लिक, ऑन माऊस मूव, ऑन माऊस आउट अँड ऑन माऊस ओव्हर. मीन्स ऑन क्लिक मीन्स दिस इव्हेंट ऑकर्स व्हेन द युजर क्लिक्स ऑन ॲन एलिमेंट. जेव्हा तुम्ही क्लिक करता माऊसनं कोणत्याही, आता स्टार्ट बटनावर क्लिक केलं की त्याची स्टार्ट प्रोग्रॅमची लिस्ट म्हणजे ऑल प्रोग्रॅमची लिस्ट डिस्प्ले होते. तसंच या इव्हेंटमध्ये होतं, क्लिक केल्यानंतर हा इव्हेंट सुरू होतो. देन नेक्स्ट, ऑन माऊस ओव्हर. ऑन माऊस मूव मीन्स दिस इव्हेंट ऑकर्स व्हेन
user moved onto an element. User moved onto element. Then on mouse out means this event occurs when the user moves pointer out of an element. युजर काय करतो, त्या पॉइंटवरून माऊस इव्हेंट म्हणजे माऊस सोडून देतो इव्हेंट, तेव्हा माऊस आउट होतो. अँड देन ऑन माऊस ओव्हर मीन्स दिस इव्हेंट ऑकर्स व्हेन द पॉइंटर इज मूव्ड ऑन ॲन एलिमेंट. इलेमेंटवर एखाद्या युजरनं पॉइंट फिरवला तेव्हा हा माऊस ओव्हर इव्हेंट काय होतो, ऑकर होतो. असं या पद्धतीनं HTML डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलचे इव्हेंट आपण कीबोर्ड इव्हेंट्स, माऊस इव्हेंट्स या पद्धतीनं आपण स्टडी केलेले होते. तर या ह्याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पुढचे ऑब्जेक्ट स्टडी करणार आहोत. देन नेक्स्ट पॉइंट इनपुट अँड अदर ऑब्जेक्ट इव्हेंट्स. तर इनपुट आणि त्याच्याशी रिलेटेड अदर ऑब्जेक्ट इव्हेंट्स आपण स्टडी करणार आहोत. यामध्ये इव्हेंट हँडलर, इव्हेंट कसा हँडल करायचा यासाठी लागणारे हे काय आहेत, तुमचे ऑब्जेक्ट्स आहेत. फर्स्ट ऑन ब्लर. तर ऑन ब्लर काय आहे, तर हा इव्हेंट हँडलरचा ॲट्रिब्यूट आहे. This event occurs when a form element loses its focus. आता आपण विंडोज ऑब्जेक्टमध्ये आपण हे पाहिले होते इव्हेंट, आहे की नाही. त्यामध्ये मेथड आपण या पाहिल्या होत्या. त्या पद्धतीनंच ह्या मेथड इव्हेंट हँडलरच्या ॲट्रिब्यूट आहेत. देन नेक्स्ट ऑन फोकस. आता ऑन ब्लर आणि ऑन फोकस हे दोन्ही विरुद्ध काम करतात. ऑन फोकस मीन्स इट ऑकर्स वेन ॲन इलेमेंट गेट्स फोकस. एखाद्या इलेमेंटवर तुम्हाला फोकस करायचं असेल तर हा इव्हेंट ऑकर होतो. आणि ऑन ब्लर इव्हेंट इट ऑकर्स वेन युजर लूज फील्ड ऑर लूजेस फोकस ऑफ ॲन इलेमेंट. युजरला फोकस लूज करायचं असेल तेव्हा हा इव्हेंट वापरतो. म्हणजे काय, तर ऑन ब्लर कशासाठी यूज केला जातो, लूजेस फोकस ऑफ ॲन इलेमेंट. आणि ऑन फोकस इव्हेंट कशासाठी यूज केला जातो, वेन ॲन इलेमेंट गेट्स फोकस. ठीक आहे, यामधला हा दोन्हीचा डिफरन्स आहे. तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये विचारू शकता. देन थर्ड इव्हेंट हँडलर ऑन चेंज. It occurs when user changes content of an element or selects drop down value. तर ड्रॉप डाऊन व्हॅल्यू म्हटल्यानंतर तुम्हाला लिस्ट येते, हे की नाही. फॉर एक्झाम्पल टेक्स्ट बॉक्स येतो, त्याच्यामध्ये पासवर्ड, सिलेक्ट बॉक्स, टेक्स्ट एरिया एटसेट्रा असे वेगवेगळे ॲट्रिब्यूट येतात. मग यासाठी तुम्हाला हा ऑन चेंज इव्हेंट तुम्ही यूज करू शकता. देन नेक्स्ट ऑन सिलेक्ट. इट ऑकर्स वेन युजर सिलेक्ट सम टेक्स्ट ऑफ ॲन इलेमेंट. तर एखाद्या डॉक्युमेंटमधलं टेक्स्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल प्रोग्राम थ्रू, तेव्हा तिथं ऑन सिलेक्ट तुम्ही इव्हेंट यूज करू शकता. आता हे जे इव्हेंट आहेत ते आपण प्रोग्राममध्ये वापरणार आहोत. जेव्हा आउटपुट होईल तुमचं प्रोग्रामचं, तर आउटपुटमध्ये ह्या गोष्टी आपोआप तिथं डिस्प्ले झालेल्या दिसतील. इथं तुम्ही काहीही करायचं नाही, फक्त युजरचं जे इनपुट द्यायचं आहे तेवढंच इथं इनपुट तुम्हाला द्यावं लागणार आहे. देन नेक्स्ट ऑन सबमिट मीन्स इट ऑकर्स व्हेन युजर क्लिक सबमिट बटन. हा इव्हेंट कधी सुरू होणार, जेव्हा युजर सबमिट बटनावर क्लिक करेल. आता सबमिट बटन आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वापरतो, आहे की नाही. किंवा एखादी माहिती तुम्हाला सबमिट करायची असेल तेव्हा हे सबमिट बटन, रिसेट बटन आपण वापरतो.
देन नेक्स्ट ऑन रिसेट. इट ऑकर्स व्हेन युजर क्लिक्स रिसेट बटन. म्हणजे फॉर्म सबमिट केल्यानंतर तो फॉर्म ब्लँक होण्यासाठी म्हणजे रिसेट होण्यासाठी आपण हा इव्हेंट वापरतो. देन नेक्स्ट इव्हेंट ऑन लोड मीन्स इट ऑकर्स व्हेन पेज ऑर इमेज हॅज बीन लोडेड. जर एखादी फाईल अपलोड करायची असेल, इमेज अपलोड करायची असेल, तेव्हा तुम्ही हा इव्हेंट यूज करू शकता. देन नेक्स्ट ऑन अनलोड. इट ऑकर्स when document or page has been unloaded or closes. एखादं डॉक्युमेंट किंवा एखादं पेज तुम्हाला क्लोज करायचं असेल, त्यावेळीच तुम्हाला काय करावं लागेल, हा इव्हेंट यूज करावा लागेल. असं या पद्धतीनं हे इव्हेंट आहेत. आता प्रत्यक्ष आपण बघू वन बाय वन. ऑन ब्लर इव्हेंट. ब्लर इव्हेंट कसा असतो पाहू या पद्धतीनं. आता या ठिकाणी तुम्हाला मी आउटपुट दाखवलेले आहेत. पहिल्यामध्ये आहेत युजर आय डी, पासवर्ड, लॉग इन. यामध्ये युजर आय डी तुम्ही भरायचा, पासवर्ड भरायचा काय असेल ते, आणि लॉग इन बटनावर क्लिक केलं की तुम्हाला हा मेसेज बॉक्स डिस्प्ले होईल. मेसेज फ्रॉम वेब पेज. युजर आय डी शुड नॉट बी एम्प्टी. जर युजर आय डी तुम्ही भरला नाही तर तुम्हाला असा मेसेज बॉक्स डिस्प्ले झालेला दिसेल. आता हा मेसेज बॉक्स आपण यासाठी अलर्ट हे वापरलेलं आहे मेथड. ठीक आहे. त्या पद्धतीने आता युजरने हे फिलअप केलेलं आहे. फिलअप केल्यानंतर काय आहे इथं लिहिलेलं आहे पहा, युजर आय डी, इथं युजरचं नेम लिहिलेलं आहे. त्यानं नंतर काय केलंय, त्याचा पासवर्ड लिहिलेला आहे. लॉग इनवर क्लिक केलंय. तर लॉग इन काय आहे तर बटन आहे. तर या ठिकाणी आपण ऑन सबमिट बटन हे घेतलेलं आहे. तिथं इव्हेंट दिलेला आहे. म्हणजे लॉग इनवर क्लिक केलं की तुमचा हा युजर आय डी आणि त्याचा पासवर्ड सबमिट होणार वेब पेजला, आणि मग तुम्हाला मेसेज अलर्ट बॉक्सचा डिस्प्ले होईल. मेसेज बॉक्सचं मेसेज फ्रॉम वेब पेज लॉग इन सक्सेसफुली. ओके. आणि ओके बटनावर क्लिक केलं की तुम्हाला काय डिस्प्ले होईल, तुमचा फॉर्म डिस्प्ले होईल. असा या पद्धतीनं ऑन ब्लर इव्हेंट आहे. देन नेक्स्ट ऑन फोकस इव्हेंट. आता या ठिकाणी पहा HTML डॉम ऑन फोकस इव्हेंट हा आहे. तर इथं नेम दिलंय, पुढं ग्रीन कलरची ही टेक्स्ट बॉक्स दिलेला आहे. म्हणजे काय, आता ग्रीन कलर का दिलेला आहे तर ह्या नेम या शब्दाला आपण काय केलंय, नेम या बॉक्सला, नेम या ह्याला आपण काय केलंय, फोकस केलाय. म्हणजे तिथं ते हायलाईट केले थोडक्यात. त्यासाठी ऑन फोकस इव्हेंट तुम्ही यूज केलेला आहे. देन नेक्स्ट ऑन चेंज इव्हेंट. ऑन चेंज इव्हेंट हँडलर. आता हा पहा, तर या ठिकाणी लोकल होस्ट 3000 असं दिलेलं आहे. इनपुट, इथं युजरनं इनपुट दिले, लगेच आउटपुट तुम्हाला खाली डिस्प्ले करून दाखवलेलं आहे. ऑन चेंज का म्हटलं आहे इथं तर या ठिकाणी इट ऑकर्स व्हेन युजर चेंजेस कंटेंट ऑफ एन एलिमेंट ऑर सिलेक्ट्स ड्रॉप डाऊन व्हॅल्यू, सो इट इज युज्ड. देन नेक्स्ट ऑन सिलेक्ट इव्हेंट हँडलर. तर हा पहा ऑन सिलेक्ट इव्हेंट टेक्स्ट बॉक्स, तिथं पुढे लिहिले गिग्स फॉर गिग्स ए कॉम्प्युटर सायन्स. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सुरुवातीचं जे आहे अक्षर गिग्स ऑफ गिग्स हे सिलेक्ट ठेवायचं आहे. पुढचे अक्षर आहे असेच ठेवायचे. म्हणजे यासाठी काय आहे तर हा जेवढा तुम्ही सिलेक्ट कराल त्या टेक्स्ट बॉक्समधलं टेक्स्ट, आणि लगेच तुम्हाला मेसेज तिथं डिस्प्ले करून केला जाईल टेक्स्ट सिलेक्टेड. मग ओके बटनावर क्लिक करायचं, झालं. या पद्धतीनं हा तुमचा इव्हेंट ऑकर होईल. देन नेक्स्ट इव्हेंट ऑन सबमिट इव्हेंट हँडलर. आता यामध्ये पहा ही 3 आपण टेक्स्ट बॉक्स घेतलेले आहेत, नेम, ईमेल आणि फोन. आता हे तिन्हीच्या तिन्ही इनपुट फील्ड तुम्ही फिलअप केले आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर या ठिकाणी हा तुमचा ऑन सबमिट इव्हेंट हँडलर ऑकर होतो. म्हणजे तिथं तो वर्क करतो प्रॉपर. देन नेक्स्ट ऑन रिसेट इव्हेंट हँडलर. आता फॉर्म ऑन रिसेट इव्हेंट म्हणजे या ठिकाणी फर्स्ट नेम लास्ट नेम भरून झालेलं आहे युजरचं आणि ते सबमिट झालेलं आहे, ते परत ब्लँक करायचं आहे. यासाठी हे रिसेट बटन इथं आपण यूज केलेलं आहे या पद्धतीनं.
म्हणजे हा इव्हेंट तुमचा इथं ऑकर होतो. देन नेक्स्ट ऑन लोड इव्हेंट. आता या ठिकाणी पहा, तुम्ही काय केलेलं आहे, एखादी फाईल किंवा इमेज अपलोड केल्यानंतर ती सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर हा मेसेज बॉक्स तुम्हाला डिस्प्ले होईल. जावास्क्रिप्ट अलर्ट हा मेसेज बॉक्स आपण घेतलेला आहे. अलर्ट ही काय आहे, मेथड विंडोज ऑब्जेक्टची, तसेच जावास्क्रिप्टची. धिस इज लोड. मग या पद्धतीनं हा अलर्ट बॉक्समध्ये मेसेज आलेला आहे. आणि अलर्टला काय आहे तर एक ओके बटन येतच ऑलरेडी. मग ओके बटनावर क्लिक केलं की झालं, या ठिकाणी हा इव्हेंट तुमचा ऑकर होतो. देन नेक्स्ट इव्हेंट ऑन अनलोड इव्हेंट. ओके, ठीक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटला व्हिजिट केलं असेल तर त्या ठिकाणी वी आर लर्निंग HTML अनलोड इव्हेंट आणि द पेज ॲट http://www.w3resource.com सेज. तर या वेबसाईटवर तुम्ही काही माहिती सर्च केली आहे, व्हिजिट केली आहे त्या वेबसाईटला, आणि त्या वेबसाईटनं काय केलं आहे तर जेवढे व्हिजिटर्स आहेत, व्हिजिट करतात वेबसाईटला, मग त्या प्रत्येक व्हिजिटरचा आभार मानण्यासाठी त्यांनी हा इव्हेंट तिथं त्या वेबसाईटमध्ये रन केलेला आहे, ऑकर केलेला आहे. आणि मग त्या पद्धतीनं युजरनं त्या वेबसाईटला व्हिजिट केली की या पद्धतीनं तुम्हाला तिथं तो मेसेज डिस्प्ले झालेला दिसेल, थँक्स फॉर व्हिजिटिंग. मग ओके बटनावर क्लिक करायचं, झालं. या पद्धतीनं हा तुमचा इव्हेंट ऑकर होतो. ठीक आहे. आता या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.